साहेब ज्यांनी आता मनोगत व्यक्त केले ते गायकवाड साहेब, चंद्रकांतजी बावकर साहेब, तांडेल साहेब व सर्वच विचार मंचावरील सर्व मान्यवर व समोर बसलेल्या सर्व माझ्या तमाम ओबीसी बांधवांनो, प्रथमतः 12 बलुचेदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्य गेले, विद्याविना शूद्र खचले, एवढे अनार्थ एका अविद्येने केले, असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशी बंड करून उठणार असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुणीच कधी कुणाला अशी वाढदिवसाची भेट दिली नसेल. 1902 साली आरक्षणाच्या रूपाने भेट देणारे छत्रपती शाहू महाराज. मला लढा मान्य आहे, हा चाललेला लढा मला मान्य आहे, आक्रोशक गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, स्वतंत्राच्या संग्रामात धडाडीचे कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद, माता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना प्रथमतः आजच्या या ओबीसी सभेच्या निमित्तानं विनम्र अभिवादन. खरंच संबंध या महाराष्ट्राचं या सभेकडे लक्ष आहे. काल मराठा आरक्षणाच्या बाबत सरकारने निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या बद्दल घटनेचे तज्ञ असलेले, घटनेबाबत ज्यांचा अभ्यास आहे असे आंबेडकर साहेब याबद्दल काय बोलणार, प्रकाश अण्णा याबद्दल काय बोलणार, भुजबळ साहेब याबद्दल काय बोलणार, अशा प्रकारचं संबंध महाराष्ट्राचं आजच्या या सभेच्या ठिकाणी लक्ष असताना ही सभा होत आहे. 1947 साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 341, 342 ही आरक्षणासाठी कलम लिहिली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 341, 342 एससी एसटी साठी आरक्षण लागू झालं. पण देशाला स्वातंत्र्य मिळून 45 वर्षे ओबीसीला वाट बघावी लागली आरक्षणासाठी. ओबीसीचा लढा त्यावेळेला कुणी लढला? या महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी आंबेडकर साहेब, दिबा पाटील साहेब यांनी रस्त्यावरची लढाई लढली आणि ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यावेळेला केल्यानंतर व्हीपी सिंग सरकारने 1989 साली ठराव पास केला. आता ओबीसीला आरक्षण मिळेल असं सगळ्याला वाटलं, पण त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये 31 केसेस दाखल झाल्या. त्याचा निकाल लागण्यासाठी 3 वर्ष वाट बघावी लागली आणि ओबीसीला 1992 ला आरक्षण मिळालं. ग्रामपंचायतचा सरपंच होऊ लागला, पंचायत समितीचा सभापती होऊ लागला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ लागला, माझ्यासारखा नगरपालिकेला नगराध्यक्ष होऊ लागला, महानगरीचा महापौर होऊ लागला. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या प्रस्तावित जमातीला वाटलं की आता आमची कामं जाऊन ह्यांच्याकडे सांगायची का? इथला साळी माळी कोळी तिली तांबळी कुष्टी कुंभार सुतार लोहार वंजारी एससी एनटी ही माणसं खुर्चीवर बसायला लागली, गाव कारभार बघायला लागली. त्यावेळेला इथल्या प्रस्थापित समाजाला असं वाटायला लागलं की आता आम्हाला देखील ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी डाव वळकला आणि ओबीसीचं आरक्षण खऱ्या अर्थानं इसकाटून घेण्यासाठी ते तयार झालेले आहेत. आणि आपण देखील आता वाचवण्यासाठी या ठिकाणी या महाराष्ट्रामधला तमाम ओबीसी समाज एक संघ झालेला आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. कालच्या विजयामध्ये जो सरकारनं निर्णय घेतला, प्रत्येक गावागावामध्ये डॉल्बी नाचला, प्रत्येक जणांनी डान्स केला, नाचली. ज्या समाजासाठी या ओबीसी समाजानं छातीचा पोट करून त्यांना खांद्यावर घेतलं आणि त्याच ओबीसीच्या छतावर नाचण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये काल झालेलं आहे. तुम्हा आम्हाला हे विसरून चालणार नाही. ओबीसीच्या काळजामध्ये कटेर नाही तर ओबीसीच्या काळजामध्ये टाचणी खोपसण्याचं काम काल या सरकारनं केलेलं आहे आणि येणाऱ्या 50 वर्ष ती टाचणी आपल्याला टोचत राहणार आहे. जर ती टाचणी बाहेर काढायची असेल तर तमाम या व्यासपीठावर असणारे बाबासाहेबांचे नातू ज्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिला पाहिजे, अशी फुलगाड मांडली पाहिजे. आपण नायक चित्रपट पाहिलेला आहे, तुम्ही आम्ही नायक चित्रपट पाहिलेला आहे. एक दिवसाचा मुख्यमंत्री आपण त्या नायक चित्रपटामध्ये पाहिलेला आहे. अनिल कपूर आणि अमरीश पुरी त्या पिक्चर मध्ये असतात आणि खऱ्या अर्थानं नायक चित्रपटामध्ये एक ड्रायव्हर आणि एका विद्यार्थ्याची भांडणं होतात आणि ते ड्रायव्हर त्या ठिकाणी
रस्ता रोको करतोय, सगळी पब्लिक जाम होते, जाळपोळ होती, लुटालूट होते. तिथला कमिशनर मुख्यमंत्र्यांना फोन करतो आणि सांगतो तुम्ही जर मला परवानगी दिली तर हे सगळं मी एका अर्ध्या तासात सगळं निवळतो. तो अमरीश पुरी काय सांगतोय तुम्ही आम्ही ऐकलाय ना एक चित्रपट, गाड़ियां जलते तो जलने दो, दुकानें लुटते तो लुटने दो, इंसान मरते तो मरने दो, तुम मत रोको, वो मेरा जात वाला है, वो मेरे को इलेक्शन में चुन के लाता है और जो विद्यार्थी है वो मेरे को वोट देते हैं. मग या महाराष्ट्राचा अमरीश पुरी कोण आहे आता सध्या? कोण अमरीश पुरी आहे? कुणी थांबवली नाही चालपोळ. या ठिकाणी आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळली, कुणी थांबवली नाही, कुणी पेटवलं हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये अमरीश पुरी कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण बंड केलं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा आजच्या सभेच्या माध्यमातून तुमच्याकडून खऱ्या अर्थाने या ठिकाणी करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, जो गुन्हा करतो त्याच्या अपेक्षेत जो गुन्हा सहन करतो तो मोठा गुन्हेगार आहे. आणि मला आवर्जून याद होते, आणि ज्याच्या पैसे ताकद आहे ते बघत बसतो ते त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहे. आता या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कुणाची ताकद जास्त आहे? त्यांनी बघत बसलेले आहेत. भाजपची ताकद खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र सरकारमध्ये जास्त असताना या महाराष्ट्रामधला नंगानाच ते बघत आहेत, गपचीप भांडणं लावत आहेत. त्यामुळे आता आपण देखील ओळखलं पाहिजे की आपली भांडणं कोण लावत आहे. आणि आपलं आरक्षण हिसकावून घेत असताना कोण बघत आहे हे देखील आपण विसरून चालणार नाही. माझ्या मित्रांनो, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि आजच्या या सभेला या माड्याच्या मध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीचा खोटा मी उपटून दाखवतो, ओबीसीचा खोटा मी उपटून दाखवतो. आज मी त्यांना या सभेच्या माध्यमातून आव्हान करतोय की या माड्यामध्ये ओबीसीचा खोटा या ठिकाणी रवलेला आहे, ते जर उपटून दाखवून द्यायचा का आपण? या माड्यामधला ओबीसीचा खोटा उपटून द्यायचा का त्यांना? त्या माड्याच्या खुट्याचं आपण संरक्षण करणार का? खरंच आज या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव बहुसंख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी सामना समितीनं म्हणजे आपण पाहिलेला प्रत्येक खेड्यापाड्यात क्रिकेटच्या स्पर्धा भरायच्या, सामना समितीची टीम असायची आणि सामना समितीची टीम कशी फायनलला जायची, बाय घ्यायचा फायनलला जायचा. सामना समितीची अ टीम आणि सामना समितीची ब टीम ही दोघं सेमी फायनलला यायचे. आणि फायनलला संघ आलाय त्या संघाला काय करायचे, कारण सामना समिती तीच हंपर, तीच त्यांचेच हंपर 2-3 एलबी आउट देऊन टाकायचे. कट आउट नसताना आउट द्यायचा, रन आउट नसताना रन आउट करायचं आणि आपल्या संघाला जिंकवायचं. त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये हे सरकारमध्ये प्रस्थापितांची सामना समिती आहे आणि आपल्या ओबीसीला रनआउट नसताना रनआउट करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. एलबीडब्ल्यू आउट नसताना एलबीडब्ल्यू आउट करण्याचं काम केलेलं आहे. कट आउट नसताना आपले विकेट त्या ठिकाणी टाकण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. म्हणून या सरकारला देखील आपण या सरकारमध्ये आपण सामना समिती म्हणून गेलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.